राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार। पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचारासाठी देवेंद्र कोठे व सोलापूर महानगरपालिका माजी महापौर श्री कांचना यन्नम यांनी भवानीपेठ, गंजपेठ आदी भागात पद्मशाली बांधवांची गाठीभेटी घेऊन प्रचार केले। बैठकीचे आयोजन करण्यासाठी उद्योजक पद्मशाली समाज उत्सव प्रमुख संजय मंचे यांनी पुढाकार घेतले। पद्मशाली पंच कमिटी भवानीपेठ सरपंच वसंतराव एमुल, ज्ञानेश्वर बोड्डू, मनीष अंदे, महेश चन्मल, रमेश सरगम, राजेंद्र आडफ, विलास मध्ये, गणेश शेरला, माजी नगरसेवक मनीष साळुंखे, चंद्रकांत मंचे, रवींद्र शिरसूल, क्रांती खांडरे, अनुराधा मंचे, लक्ष्मी कोंडा महिला पदाधिकारी उपस्थित होते। पद्मशाली पंच कमिटी गंजपेठ येथे कंचीविडी उद्योग समूहाचे प्रमुख व सरपंच सोमनाथ शेठ कैंची, पंच कमिटीचे अध्यक्ष विनोद तुकाराम जालगी, सचिव मोहन व्यंकटेश येरवा, विश्वस्त उमाकांत बाळासाहेब दिड्डी, विश्वस्त रवींद्र सिद्धराम भंडारी, विश्वस्त तुळशीदास नामदेव काडगे, सतीश साका, अशोक बोगम, युवक संघटना माजी अध्यक्ष दिनेश लक्ष्मण दोमा, माजी विश्वस्त मुकुंदराव शिंगाराम, बद्रीनाथ जुन्नू, अशोक दुडम, सुनील जाना, सुहास मंचे उपस्थित होते। या प्रचारार्थ उद्योगपती श्रीनिवास चिलका, सोमनाथ इंदापुरे, सिद्धेश्वर कमटम, सूरज भैया चौहान, त्रिमूर्ती बल्ला, प्रवीण पेद्राम उपस्थित होते। प्रथमतः सर्वांना भगवान बावळा ऋषी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी पद्मशाली पंच कमिटी पुणेचे सरपंच श्री एमुल काका, अध्यक्ष ज्ञानेश्वरजी बोड्डू काका, गणेशजी शेरला, मनीष भैया साळुंखे, महेशजी चन्मल, अंदेजी भैया, श्रीनिवासजी चिलका व आमचे जवळचे स्नेही व नातेवाईक श्री मंचांना व सोलापूर शहराच्या महापौर श्री कांचना यन्नम मॅडम, पुणे समाजात पद्मशाली समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी, व्यापारी, उद्योजक व माता भगिनी। आता चन्मल भाईंनी सांगितलं की आम्ही 2-3 दिवस अगोदर आपल्यापर्यंत पोहोचलो असतो की जास्त मोठ्या प्रमाणात संख्येने आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचता आलं असतं, परंतु काल दुपारी साधारणतः 12-12:30 दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला।